गॅस पेटवून त्यावर एक अशी जाळी घ्यायची. या जाळीवर 3 बटाटे ठेवायचे. गॅस मीडियम हाय फ्लेमवर ठेवून हे बटाटे बाहेरून पूर्ण काळे होईपर्यंत चांगले भाजायचे. आता हे 3 बटाटे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. बटाटे थंड होईपर्यंत गॅसवर एक पॅन घ्यायची. पॅन गरम झाली की 8 ते 10 हिरव्या मिरच्या पॅन मध्ये घ्यायच्या. मिरच्या चांगल्या भाजल्या की त्यांना हे असे ना भाजल्याचे डाग यायला लागतात. या स्टेजला 2 टेबलस्पून शेंगदाणे पॅन मध्ये ऍड करायचे. स्टर करत शेंगदाणे चांगले भाजून झाले की त्यांना थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवून द्यायचे. आता आपण मगाशी भाजलेले बटाटे साल काढून त्यांना खलबत्त्यात घ्यायचे. आता हे 3 बटाटे खलबत्त्यात मॅश करून घ्यायचे. हे बघा आपण 3 बटाटे असे मॅश करून घेतले. त्यानंतर मिक्सर जार मध्ये भाजलेले आणि थंड झालेले शेंगदाणे आणि मिरच्या ऍड करायच्या. वरतून चवीपुरतं मीठ टाकायचं. आता ह्या सगळ्यांना आपल्याला जाड भरडच ग्राइंड करून घ्यायचे. हे बघा हे असं थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचे. आता गॅसवर आपल्याला एक कढई घ्यायची. कढईत 2 टेबलस्पून शेंगदाण्याचं तेल घ्यायचे. तेल तापलं की त्यात 2 टेबलस्पून जिरं ऍड करायचं. जिरं चांगलं फुललं की कढईत शेंगदाणे आणि मिरचीचं वाटण ट्रान्सफर करायचं. फटाफट स्टर करत सगळे पदार्थ चांगले मिक्स करून घ्यायचे. पॅन मध्ये पाव टीस्पून हळद ऍड करायची आणि चांगली मिक्स करून घ्यायची. त्यानंतर चवीपुरतं थोडंसं मीठ आणि आपण मॅश करून घेतलेले बटाटे ऍड करायचे. स्टर करत हे बटाटे बाकीच्या इन्ग्रेडियंट्स बरोबर चांगले मिक्स करून घ्यायचे. आता पॅनवर झाकण ठेवून 2 मिनिटं शिजवून घ्यायचं. 2 मिनिटांनी झाकण काढायचं आणि वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर छान मिक्स झालीये आणि आपला झणझणीत ठेचा आता रेडी झालाय.